आजच्या संदेशाकडे वळू. आणि आजचा जो विषय आहे, हे चित्र पूर्ण दिसत नाही, काही हरकत नाही, मी तुम्हाला गिफ्ट याच्यात पाठवलं आहे. तर हे जे आत्म्याविषयीचं युद्ध आणि हा जो विषय मी जो घेतला आहे, मागील आठवड्यात एक माझ्या जीवनात घटना घडली, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेल की आत्म्याचं युद्ध. आणि तुमच्या प्रत्येकापाशी आत्मा आहे. जर तुम्ही जिवंत आहात आणि इथे बसलेले आहात आणि जे ऐकत आहे, आणि तुमच्या आत्म्यासाठी जे युद्ध दररोज दर शनी जे चालू राहतं त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि कारण माझी इच्छा आहे का आपण या गोष्टीविषयी अजाण राहू नये, आपल्याला या गोष्टी कळाव्या की आपण या आध्यात्मिक युद्धात आहे. आणि या आध्यात्मिक युद्धात जी लढाई आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या आत्म्यासाठी. कशासाठी? का तुमचा आत्मा, देवाची इच्छा आहे का तुमचा आत्मा वाचावा. पहिले तर हे लढाई कोणामध्ये आहे? देवामध्ये आणि शैतानामध्ये. पण ही लढाई कोणासाठी आहे? तुमच्या आत्म्यासाठी. म्हणून याकडे लक्ष द्या, कारण हे तुमच्यासाठी आहे, हे आपल्यासाठी आहे. आणि म्हणून जर आपल्याला या जगात असताना आपल्याला हेच समजलं नाही की मी या लढाईत होते आणि शैतान माझ्या आत्म्याच्या मागे होता, तो मला फसवत होता, मी इतके वर्ष आयुष्य या पृथ्वीवर घातलं, पण मला ही लढाई कधीच समजली नाही. किती मूर्खपणाची गोष्ट असेल. म्हणून आजचा जो विषय आहे तो काय आहे? बॅटल फॉर सोल, म्हणजे तुमच्या आत्म्याची लढाई. आणि माझी आशा आहे का या संदेशाच्या शेवटी तुम्हाला कळावं, तुम्ही सज्ज राहावं की आपल्या आत्म्याची फसवणूक होऊ नये. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मागील आठवड्यात मी एक टीव्हीवर प्रोग्राम बघत होतो. तर जे ताजमहल मुंबईचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये निलामी चालू होती. निलामी कशाची? का जे खूप हे पेंटिंग बनवतात ना, आणि तुम्हाला माहीत आहे ही गोष्ट तर म्हणजे हास्यास्पदच आहे आपल्यासाठी. आपल्याला बघून त्यात आपण जेव्हा ती पेंटिंग बघतो आपल्याला समजतच नाही का बाबा याच्यात काय आहे की नाही. आपल्याला असं वाटतं काय हे तर मला लहान पोरं काही काढू शकते, किंवा मला काही समजत नाही बा याच्यात ही केवढी महागाची आहे. आणि तशाच प्रकारची एक पेंटिंग चालू होती आणि त्याची निलामी चालू होती. पण त्या पेंटिंगची जेव्हा निलामी चालू होती आणि काय झालं, खूप सारे लोक जे श्रीमंत लोक आहेत त्या निलामीसाठी आले आणि निलामी चालू झाली. आणि काही लोक त्या रूममध्ये होते, त्यांनी निलामी लावली. प्रत्येकजण एखाद्याची जसं कसं चालते म्हणजे 1 लाखापासून समजून घ्या चालू करतात. 1 लाख 1, 1 लाख 2, मग दुसरा म्हणतो माझे 1.5 लाख आणि दुसरा म्हणतो माझे 2 लाख. आणि अशी जोपर्यंत जो सगळ्यात मोठी निलामी लावतो त्याला ते मिळतं. आता काही लोक हे जे श्रीमंत होते ते त्या रूममध्ये होते, पण काही तर असे होते की त्यांचे सेवक म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह फोनवर होते आणि मालक फक्त कुठंतरी असेल ऑनलाईनवर फोनवर होता आणि तो त्याच्या सेवकाला सांगत होता माझ्याकडून इतके ला. आता ही जे निलामी जे चालू झाली आणि ती जी पेंटिंग आहे ती पेंटिंग कुठपर्यंत थांबली माहीत आहे? म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकणार नाही. आणि मी एवढा शॉक झालो. ती पेंटिंग गेली 21 करोड रुपयाला. कितीला? 21 करोड रुपयेपर्यंत लोकांनी त्याच्यावर पैसा लावला. शेवटचा जो व्यक्ती आहे तो म्हणते माझे 21 करोड. आणि मग त्याच्यानंतर कोणी लावू शकला नाही आणि ते पेंटिंग घेऊन गेले. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगितली का त्याच्याही पेक्षा अनमोल गोष्ट तुमच्या जवळ आहे, तुमचा आत्मा आहे. आणि जसे हे लोक जसे बोली लावत होते का हा माझ्या जवळ यावा, ही पेंटिंग माझ्या जवळ यावी, माझ्या सोबत असावी, तसा शैतान सदैव तुमच्या मार्गावर, तुमच्या दिशेने, तुमच्या जीवनात सदैव कार्य करत असतो यासाठी का तुमचा आत्मा फसावा आणि तुमचा आत्मा हा शैतानाकडे यावा किंवा त्याचा नाश व्हावा किंवा अनंताच्या नरकात जावा. एकाकडे देवाचं कार्य चालू राहतं. ते कार्य काय आहे ते आपण बोलू. आणि हा शैतानाचा मार्ग कसा आहे, कसा हा तुम्हाला फसवतो प्रत्येक आत्म्याला, जगातल्या प्रत्येक आत्म्याला. लक्षात ठेवा, एक तुम्हाला मी सुंदर गोष्ट सांगतो. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं तारण होत नाही, जोपर्यंत त्या अंधारातून तो व्यक्ती बाहेर निघत नाही, तोपर्यंत त्याला कोणाच व्यक्तीला समजू शकत नाही का मी या युद्धात होतो, माझ्या आत्म्यासाठी हे लढाई होती आणि मी याच्यातून बाहेर आलो. हा युद्ध कोणीच समजू शकत नाही जोपर्यंत त्याचे आध्यात्मिक डोळे उघडत नाही. आणि आध्यात्मिक डोळे कधी उघडतात? जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही हाक मारता. तुम्हाला मी वचन सांगितलं की ख्रिस्त वाचवतो, ख्रिस्त जीजस सेवा आपण बघितलं. जेव्हा ती गोष्ट तुमच्या संग घडते, तुम्ही त्या झोपीतून उठता.
हे शारीरिक झोप नव्हे, हे आध्यात्मिक आंधळत्वाची झोप आहे. याच्यातून तुम्ही उघडता आणि तुम्हाला समजतं का माझ्यासाठी किती लढाई चालू होती, पण देवाने मला वाचवलं. आजचं जे वचन आपण बघू. आणि इफिस्करास पत्र 6:12 हे जे वचन आहे याच्यातून आपण बघणार आहोत. आणि हे वचन आपल्याला हे जे आध्यात्मिक युद्ध आहे याच्याविषयी आपल्याला सांगत आहे. इफिस्करास 6:12 आणि हे वचन सांगतं, कारण आपले झगडणे म्हणजे आपला जो युद्ध आहे तो रक्त आणि मांसा बरोबर नाही. याचा अर्थ काय होतो आपण पुढे बघू. आधी आपण वचन वाचू. तर कोणासोबत आहे? सत्ताधीशांविरुद्ध, अधिकारांविरुद्ध, या अंधारातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. म्हणून हे समजून घ्या की तुमचं युद्ध हे कधीही रक्त आणि मांसांशिवाय मांसांबरोबर नाही. याचा अर्थ काय होतो? तर हे जे वचन आहे आपण काय करू, याला डिवाइड करू आणि याच्यावर आपण बोलू. तर पहिलं जे वचन सांगतं, कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही. याचा अर्थ काय? तुमच्यातला जर कोणी व्यक्ती असा समजत असेल का हा मनुष्य माझ्या जीवनात वाईट आहे, ही व्यक्ती माझ्या संग वाईट आहे, याचा मी राग करते, हा अधिकारी माझा बेकार आहे, किंवा हा व्यक्तीनं मला त्रास दिला आहे, तुम्हाला हे सत्य अजून समजलंच नाही का तुमचा शत्रू तो जो एक समोरचा व्यक्ती ज्याला तुम्ही समजता की हा तुमचा शत्रू आहे तो नव्हे. तर तुमचा शत्रू जो आहे तो जो सगळ्यात मोठा जो शैतान आहे तो जो आहे. मग हे बाकीचे लोक काय? एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही चेस गेम बघितला का? चेस गेम मध्ये काय असतं? मनुष्य काय करतो? गोट्या पुढे सरकवतो, आहे की नाही? ही गोटी सरकवतो. कशासाठी? समोरच्याचा काय केला? समोरच्याचा जोही त्याचा जो डाव आहे किंवा जोही त्याचा प्याला आहे त्याला मारण्यासाठी. तसा सदैव तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात याच्यातून एकही वाचला नाही. कधीही समजण्याची मूर्खपणा करू नका. नाही हे अशीन त्याच्यासाठी कोणाचा तरीसाठी. जेव्हा तुम्ही हा विचार करत आहात समजून घ्या तुम्ही त्याच्यात आहात आणि तुम्ही त्याच्यात फसल्या. हे देवाचं वचन आपल्या प्रत्येकासाठी दिलं आहे. जर तुम्ही मनुष्य असाल, जर तुम्ही मनुष्य आहात तर हे तुमच्यासाठी आहे. तुमच्या जीवनात जसा तो चेसचा गेम असतो, तो जसा गोट्या समोरचा व्यक्ती इकडे तिकडे फसवत करत राहतो यासाठी का समोरचा फसावा, तसा तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात शैतान काय करतो? या गोट्या म्हणजे काय आहे? लोक. आणि फक्त लोकच नव्हे तर जगातला मोह. आता तो मोह देण्यासाठी एखादा जगातला मनुष्य, आता तो मनुष्य पटवण्यासाठी एखादी दुसरी व्यक्ती, या सगळ्या गोट्या शैतान सदैव प्रत्येकाच्या जीवनात फिरवत राहतो. म्हणून हा चेस गेम सदैव लक्षात ठेवा. आणि हा प्रत्येकासोबत कशासाठी? का तुमचा प्याला मारला जावा, कशासाठी? का तुमचा आत्मा मारला जावा. म्हणून जर पहिला मुद्दा काय आहे की देवाचं वचन काय सांगतं की तुमचे झगडणे रक्त आणि मांसा बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती जेव्हा मला त्रास देतो किंवा माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी असतात, शारीरिकरित्या इमिजिएटली मला वाटतं काय हा व्यक्ती आहे, कारण फर्स्ट रिॲक्शन आपली असते. पण जेव्हा शांतपणे मी विचार करतो मला समजतं काय शैतान ह्या गोष्टी कशा करत आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. काल मी जेव्हा त्या खंडारे ताईच्या इथं प्रार्थनेसाठी गेलो, आता जेव्हा त्या प्रार्थनेला त्या लेडीज बसल्या बिचाऱ्या गरीब तिथे, आणि माझं इतकं हृदय की यांना चांगल्या रीतीने, क्लिअर रीते, समजदारीने, शांत रीते की देवाचं वचन की यांचा आत्मा वाचावा, इतक्या क्लिअरली सांगत असताना काय होतं माहित आहे? इथले लहान मुलं आवाज चालू करतात, एक जाऊन तिथं दार वाजवते टन टन टन, एखादा जाऊन तिकडे गाणे लावते, एखादा हा पडतो, एखादा ते करतो, एखादी व्यक्ती म्हणते उठून जाते. या सगळ्या गोष्टी काय चालू असतात? युद्ध चालू असते. त्याच्यात मी देवाचं वचन सांगत असतो. मी आपल्या रीतीने प्रयत्न करतो पण स्वतःच्या रीतीने होत नाही. देवाच्या सामर्थ्याशिवाय तुम्ही करू शकत ना. पण शैतान काय करत असतो? फक्त त्या 15 मिनिटासाठी जितक्या गोष्टी होत सकेल, आणि त्याचा हेतू काय असतो? फक्त हा जो सांगत आहे त्या 15 मिनिटं त्याने ऐकावे नव्हे. बाकी सगळ्या जगातली शांती तिथं उपस्थित राहील, पिन पडली तरी तुमच्या लक्षात येईल. पण आता संदेश चालू आहे, आता सगळ्या गोष्टी वाजत राहतील. सगळे लहान मुलापासून सगळ्या गोट्या काय करल्या? फिरायला जातो. ज्याला सत्य माहीत आहे त्याला समजत राहतं की काय चालू आहे.
त्याला माहीत राहतं की हे यांच्या आत्म्यासाठी चालू आहे, कारण हे ऐकतील आणि हे लोक वाचल्या जातील. याच्यातला एखादा व्यक्ती विचार करेल, तो ख्रिस्ताचा स्वीकार करेल, पण सैतानाची इच्छा आहे की या गोष्टी होऊ नये. दुसरी गोष्ट, याचा अर्थ हाच समजू नका, अच्छा पास्टरनं तिचं उदाहरण सांगितलं वाटते. नाही, तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात जेव्हा इव्हन तुम्ही चर्चमध्ये असता, तो तुम्हाला सगळ्या विचाराकडे, सगळ्या वाईटाकडे, सदैव तुमच्या डोक्यासमोर, सदैव तुमच्या माइंडमध्ये, सदैव तुमच्या हृदयात हा विचार, या गोष्टी, याच्याविषयी, त्याच्याविषयी, सगळ्या गोष्टी याच वेळेस तो आणून ठेवेल. का? कारण देवाचं सत्य तुम्हाला कळू नये, देवाचं सत्य तुमच्या हृदयात कळू नये. या युद्धातून कोणीच वाचलं नाही. आणि तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला जर वाटत असेल मी नाही, तुम्ही फसले आहात. म्हणून पहिलं, तुमचा युद्ध कधीही काय, जे झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नव्हे. तर म्हणून पहिलं पेत्र 5:8 म्हणतं, देवाचं वचन सांगतं, सावध राहा, जागृत राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जनाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तो सदैव की कुठला व्यक्ती घ्यावा, कुठला व्यक्ती पकडावा, कुठल्या व्यक्तीमध्ये आपण मोह टाकावा, कुठल्याला आपण या जीवनाच्या मार्गावरून बाहेर काढावं, याच्यासाठी तो सदैव फिरत असतो. दुसरं पुढचं आपण बघू, तर तो काय म्हणतो, तर सत्यादिशा विरुद्ध म्हणजे काय, तर हा जो सैतान आहे, लक्षात ठेवा, हा काय करत असतो, हा सदैव या जगातील जे अंधार आणि दुष्ट आत्मे, या सगळ्या गोष्टी सगळ्या रिअल आहेत. जरी तुम्हाला असं वाटत नसेल का या गोष्टी आम्ही बघत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सुंदर एक उदाहरण आहे. 1665 म्हणजे 400 वर्ष आधी, आणि 400 वर्ष आधी आपल्याला समजतं का सायन्स वगैरे या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. तर म्हणजे 1665 म्हणजे कमीत कमी 400-500 वर्ष झाले. तर लंडन या शहरात काय झाला, एक प्लेग आला. प्लेग जशी बिमारी आपल्या इकडे कोविड वगैरे आलती, आणि आता आपल्याला सायन्स असल्यामुळे आपल्याला हे माहीत आहे की कोविड कुठून आला, चायनातून चालू झाला, कसा फैलत आहे, कसं काय, हे ते सगळं आपल्याला कशामुळे, कारण सायन्स आलं. आता 1665 मध्ये जेव्हा या लंडनमध्ये प्लेग आला, आता या लोकांना माहीत नव्हतं की लोक का मरत आहे. त्यांना फक्त हे दिसत आहे की या मूल्यातला हा मेला, तो मेला, हे मरत आहे, ते मरत आहे, का मरत आहे. आता तेव्हा सायन्स एवढं प्रगत नव्हतं, म्हणून काय झालं, एक संभ्रम असा आला की एक बातमी उडाली का हवेत आहे, का, कारण सगळे मरत आहे आणि हवा सगळे इकडे जाते, म्हणून साहजिकच आहे की त्यांना कळणं की हवेनं मरत आहे. मग या लोकांनी काय केलं, आपले घरं दारं बंद करणं, की बाहेरची हवा आत येऊ देऊ नका, बाहेरची हवा आत येऊ देऊ नका, असं काही गोष्टी अवतीभोवतीला जाळणं, की जे हवेतले जर कण असतील तर ते जळले पाहिजे. म्हणजे आपल्या रीतीनं हे लोक काय करत होते, प्रयत्न करत होते. पण आज जेव्हा त्या गोष्टीचा विचार केला जातो, अभ्यास केला जातो, ते कळतं का हे कशासाठी घडलं. कारण त्यांच्या अवतीभोवती जे नाले आणि ज्या वाईट आणि ज्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे अस्वच्छपणा, या अशा सगळ्या गोष्टी, आपल्यासारखे टॉयलेट, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा नव्हत्या, आणि त्याच्यामुळे याचा प्रसार एवढा वाढला, आणि त्याच्या एवढ्या त्या प्लेग एवढा त्या गोष्टीचा झाला का त्याच्यामुळे काय होत होते, ते किटाणू आणि त्या सगळ्या गोष्टी, व्हायरस त्यांच्यात येऊ गेला आणि हे लोक मरत होते. आता मला एक गोष्ट सांगा, 1665 मध्ये हे लोक एवढे मरत होते, आणि जर त्यांना कोणी असं सांगितलं का अरे असे बारीक बारीक जंतू असतात, आणि ते त्या मायक्रोस्कोपनी बघितले तर हे खूप सारे मोठे दिसतात, आणि हे मनुष्याचा जीव घेतात, याच्यामुळे तुम्हाला रोगराई होतं, ते लोक ऐकतील का? नाही, त्यांना ते हसतील, त्यांनी असं काय बोलत आहे, अशामुळे थोडी झालं. का? कारण ते बघू शकत नव्हते. आज आपल्यापाशी सायन्स एवढं प्रगत आहे की आपण काय करू शकतो, बघू शकतो. तुम्हाला कोविड झाल्याबरोबर 15 दिवसात सगळ्या गोष्टी माहीत पडल्या, कोविड काय असतो त्याचं चित्रही आलं आहे की नाही, असं ते डोकं आणि त्याला ते असं असणारं, या सगळ्या गोष्टी आल्या कशामुळे, सायन्समुळे. सांगण्याचं तात्पर्य, जसे ते 1665 मध्ये ते बघू शकले नाही की असं काहीतरी असते जे आपला जीव घेऊ शकतो, तसेच जेव्हा जो व्यक्ती इथून निघून जाईल त्याला कळेल का या जगात सुद्धा असं युद्ध चालू होतं, ज्याने माझ्या आत्म्याचा काय केला, माझ्या आत्म्याचा लढाई घेतली, ज्याने माझ्या आत्म्याला फसवले, त्याचा नाश केला. का? कारण तुम्ही बघू शकत ना,
तुम्हाला हे समजत नाही, कारण आपण फक्त डोळ्यावर दिसणाऱ्या गोष्टीसाठी काय करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणूनच देवाचा शब्द तुमच्यासाठी दिला आहे का तुम्ही सावध असा. तुमचं झगडणं, तुमचं लढणं हे मासाविरुद्ध किंवा मनुष्याविरुद्ध नव्हे, तर काय, अधिकाऱ्याविरुद्ध. हा अधिकारी कोण आहे, तर ज्याला जगाचा राजा असं म्हटलेलं आहे. हा जो शैतान आहे, त्याची इच्छा आहे का कुठल्याच आत्मा वाचू नये, त्याची इच्छा आहे का प्रत्येक आत्म्याचा नाश व्हावा. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 2 करिंथकरास-पत्र 4:4. 2 करिंथ 4:4 म्हणतो, जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे, म्हणजे ख्रिस्ताविषयी त्याच्या गौरवाची सुवार्ता, म्हणजे हे जे आध्यात्मिक आंधळत्व हे फक्त सुवार्तेनं जातं, त्यांचा प्रकाशमान होऊ नये, म्हणजे त्या व्यक्तीला ती सुवार्ता कळू नये. म्हणजे तो चर्चमध्ये बसेल, तो देवाचे वचन ऐकेल, तो सगळं ऐकेल, त्याला सगळा पास्टर सांगत राहील, पण त्याला जी किल्ली आहे, जी चाबी आहे, जे आध्यात्मिक अंधत्व बाहेर काढतं, ती देवाची सुवार्ता जी आहे का ख्रिस्त तुझ्या पापासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला, तो तुझा आत्मा वाचू शकतो, त्याला तू हाक मार, हे जे सत्य आहे त्या व्यक्तीला कधीच त्याच्या डोळ्यात, त्याच्या हृदयात तो पडू देणार नाही. का? कारण पुढचं वचन सांगतं, असे जे विश्वास ठेवत नाही त्यांची मने या जगाच्या दुष्ट देवताने आंधळी केली आहेत. तर काय, हा जगाचा दुष्ट दैवत जो आहे, तो जो शैतान आहे, त्याने काय केलं आहे, या सगळ्या जगाची. म्हणजे असं नाही का नाही बाबा मी चर्चमध्ये आहे, माझे तर डोळे उघडे आहे. नाही, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची शाश्वती नाही की माझा आत्मा वाचला आहे, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची शाश्वती नाही की माझ्या पापाची क्षमा झाली आहे, जोपर्यंत या गोष्टीची तुम्हाला शाश्वती नाही का मी स्वर्गाच्या मार्गावर आहे, हे सोडून असा कुठलाही व्यक्ती जो आहे तो या युद्धात काय आहे, नाशाच्या मार्गावर आहे. त्याच्या आत्म्यासाठी लढाई चालू आहे आणि हा व्यक्ती फसणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याच्यामुळे हा आज मी विषय घेतला. मागच्या आठवड्यात मी जेव्हा नागपूरला होतो, नागपूरला असताना माझ्या सासूला मी त्यांचं ऑपरेशन होतं डोळ्याचं ऑपरेशन होण्यासाठी घेऊन घेण्यासाठी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आता हॉस्पिटलमध्ये आमचा वेळ यायचा होता. डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाजूला असा एक सोफा लागला होता. या सोफ्यावर मी बसलो असताना माझ्या बाजूला माझी सासू आणि त्यांची मोठी सासू बाजूला बसली होती. तर मी त्यांना काय देत होतो, इन्व्हिटेशन देत होतो, का आमंत्रण देत होतो की 10 नोव्हेंबरच्या दिवशी काय आहे, आपली ॲनिव्हर्सरी आहे चर्चची, तर नक्की ये जा. आता माझ्या बाजूला एक मनुष्य बसला होता, त्याची मुलगी आणि त्याचा जवाई त्याच्यासोबत तो आला होता. आता ह्या मनुष्याने मला काय विचारले, कुठं आहे तुमचं चर्च? मी म्हटलं माझं चर्च अमरावतीला आहे. तो म्हणते अच्छा. आणि बस तेवढंच आमचं बोलणं झालं. जसं माझं बोलणं झालं, आता देवाने इथं काय केलं, माझ्या मनात कार्य करणं चालू. अरे त्याच्यासंग बोल, त्याला काय कर, त्याला तू सत्य सांग. आता आजचा विषय काय आहे, तुमच्या आत्म्याची लढाई. मी ह्या उदाहरणातून तुम्हाला पटावं की तुमच्या आत्म्याची लढाई कशी चालते. आता इथं असा एक मनुष्य बसला आहे ज्याच्यापाशी सत्य आहे, तो म्हणजे मी, कारण देवाने मला दाखवलं आहे. इथं एक असा मनुष्य आहे जो सत्य ऐकण्यासाठी काय केलं, त्याने एक पहिलं पाऊल उचललं. आता सैतानाला माहीत आहे का या व्यक्तीला नितीन इंगळेपेक्षा पासून दूर ठेवणं. आता जसं देवाने माझ्या मनात कार्य चालू केलं, अरे पुढचं बोलणं, त्याने विषय काढला. कारण मला माहीत नव्हतं का त्या क्लिनिकमध्ये बसलं असताना मी याला साक्ष देईल, त्यासाठी मी गेलो नव्हतो तिथं, आहे की नाही. पण देवाची इच्छा वेगळी होती. आता जसं मी बोलणं चालू करतो तिथे आता मी तुम्हाला जे चेस्ट सांगितलं आहे की नाही, गोट्या फिरतात. पहिली कायली नर्स आली, हां तुम्ही तिघही, तुमचा पहिला नंबर आहे, चला तुम्ही उठा, आता क्लिनिकमध्ये तिकडे बसा लागते. म्हटलं मग मी त्या गोष्टीला कानाडोळा केला, नाही उठा, तुम्हाला तिकडे जा लागते. लक्षात ठेवा काय गरज आहे, आता सैतानाची गरज आहे की या व्यक्तीला या व्यक्तीपाशी दूर नेणं. समजले? मग आता आम्हा तिघांना उचलून आणि मी असाच, अरे याच्यासंग बोलायचं ना, याच्यासंग, अरे हा नाही जा लागते. आणि मग काय, मी पुढे त्याच्यापासून निघालो आणि आम्हाला एक प्रायव्हेट रूम, एसीची रूम मस्त सोफ्यावाली देण्यात आली. सैतान लक्षात ठेवा, तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि तुम्हाला त्याच्या सत्यापासून दूर देण्यासाठी तुम्हाला जगातली जेही गोष्ट पाहिजे ते तुम्हाला देईल, हे सदैव लक्षात ठेवा. कारण तुमच्या आत्म्याची लढाई आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही फक्त मागा, सत्यापासून दूर ठेवण्यासाठी तो तुम्हाला देईल. आता जसं मी त्या खोलीत गेलो, देवाचं कार्य, मी तुम्हाला काय सांगितलं, देवाचं कार्य होत राहतं. देवाने माझ्या मनात की अरे त्याच्यासंग बोलावं लागते,
मी माझ्या सासूला म्हटलं आपला वेळ आहे ना, तुम्ही बसा, मी जातो त्यासंग बोलतो. मी पुन्हा काय गेलो, त्या रूममध्ये गेलो, पुन्हा त्याच्या बाजूला बसलो आणि म्हटलं सर तुम्ही ख्रिश्चन आहात का? आणि मला समजलं की मला त्याची साक्ष ऐकायची आहे, कारण जगात ख्रिश्चन म्हणणारे खूप आहे, जसा मी होतो. आणि म्हटलं सांगा ना मला साक्ष. आणि त्या व्यक्तीने बोलणं चालू केलं. जसं बोलणं चालू केलं, खटकन दुसरी नर्स येते. तुम्हाला सांगितली मी चेस्टच्या गोट्या. ती काय म्हणते, तुम्ही इथं कसे, तुम्ही तिथं असायला पाहिजे, इथं बसायला जागा नाही आहे, तुम्ही तिथे जा. मी त्या गोष्टीविषयी कानाडोळा केला. म्हटलं कारण मला काय तुम्हाला सांगतो, आध्यात्मिक आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे की युद्ध काय चालू आहे. आणि मग तिला म्हटलं बरं ठीक आहे, पण मी याच्यासंग बोलणं चालू ठेवलं. हे बोलणं चालू ठेवत असताना आम्ही एकामेकाला, त्याला समजलं की मी पास्टर आहे, मी त्याची ओळख करून घेतली, सगळ्या गोष्टी करून घेतल्या. पण त्याच्यापासून ऐकणं अजून गरजेचं होतं. त्याला सुवार्ता सांगण्याच्या आधी त्याच्यानंतर काय झाली, तिसरी नर्स आली. हा तिसरा अटेम्प्ट. आपको उधर बैठना चाहिए, आपको उधर जाना चाहिए. म्हटलं आता कठीण आहे. म्हटलं सर आता इतक्या वेळात काय, आमच्या दोघांची ओळख झाली, बाहेर चलता काय? तुम्ही हो चला. मग आता काय झालं, त्यांना आम्ही बाहेर घेऊन आलो. आता बाहेरच्या चेअरवर बसलो. म्हटलं आता जमलं, आतापाशी वेळ आहे. आता या मनुष्याची साक्ष तुम्ही ऐका, का तुम्हाला ही जी लढाई आहे हे समजावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता याच्या आधी मला माहित नव्हतं आहे की नाही, का देवाची काय इच्छा आहे का या मनुष्याला सत्य कळावं. तर जेव्हा मी त्याच्यासंग बोलणं चालू केलं, हा व्यक्ती विधर्मी होता. हा जोही मूर्तीपूजा, ज्याही गोष्टी ज्यालाही मानत होता, हे करत होता, याचं आयुष्य पूर्ण त्याच्यात होतं. म्हटलं चांगली गोष्ट आहे, मग तुम्ही इकडे कसे आले? तर हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. ह्याच व्यक्ती देवाने का निवडला? त्या नर्स का निवडल्या? त्याच्यापाशी आत्मा नाही. तो डॉक्टर का निवडला? त्याच्यापाशी आत्मा नाही. त्या क्लिनिकमधले सगळे व्यक्ती आहेत, त्याच्यापाशी आत्मा नाही. त्यांना गरज नाही, ते कधी शोधत नाही. देव प्रत्येकाचं हृदय जाणतो. आता हा जो व्यक्ती जो होता, हो की नाही, मग याच्या संग जेव्हा मी बोलत होतो, याने चालू केलं की मला समजलं म्हणे. म्हणजे याने काय केलं, आपल्या डोक्याचा विचार केला का मी हे जे ही आयुष्यभर करत होतो, मी म्हणे हे जे जगातले सगळे करतात हे सगळं केलं, पण माझ्यापाशी शांती नव्हती आणि मला समजत होतं की काहीतरी इथं मिसिंग आहे. आणि जेव्हा मी एकदा घरी होतो म्हणे, तर माझ्या घरी एकदा काय झालं, चर्चमधली एक स्त्री आली. विचार करा, मला ह्या व्यक्तीविषयी काहीच माहीत नाही, पण देवाला याच्याविषयी सगळ्या गोष्टी माहीत आहे. आणि देवाची इच्छा आहे का याने सत्य ऐकावं. म्हटलं पुढं सांग. आणि मग मी जेव्हा तिला विचारलं आणि तिने तिच्या पास्टरला बोलावलं आणि तो मग काय त्याच्यानंतर चर्चमध्ये जाऊ लागला. मी समजून गेलो याच्यापाशी काही तारणाची साक्ष नाही. पण हा व्यक्ती विचार करा, हा डोकोवाला होता. हा जेव्हा त्या चर्चमध्ये गेला, या चर्चमध्ये जेव्हा त्याने काही चर्चच्या मीटिंग अटेंड केल्या, संडे चर्चला राहिलं, याने पास्टरला एक प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न तुम्ही सुद्धा सगळ्यांना स्वतःला विचारला पाहिजे. त्यानं हेच विचारलं, मग आमचं जे जुनं होतं त्याच्यापेक्षा तुमचं काय नवीन आहे? तिथंही आम्ही गाणे म्हणू, इथंही आम्ही गाणे म्हणतो, तिथंही त्या देवाला आम्ही मानत होतो, इथं तुम्ही ह्या देवाला मानता, फरक काय आहे? म्हणजे मी ते सोडून इथं कशासाठी आलो? का? कारण याने काय केलं, फक्त धर्म बदलला. एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात गेला. तुम्हाला मी शिकवलं नव्हतं की देवाने या कधीच गोष्टी बनवल्या नाही, देवाने नातं बनवलं. पण हा व्यक्ती काय विचार करू आला, का बा मी इथं सोडून इथं कशा आलो? म्हणजे याने काय केलं, फक्त एक सोडून दुसऱ्या इकडे आला. आणि जो पास्टर तिथला होता त्याच्याही पाशी सत्य नव्हतं, कारण सगळे हे जे अंधळे चर्चेस आहे यांनी फक्त आपले बिझनेस उघडले, यांना काहीच समजत नाही का आपण आत्म्याचा नाश करत होता. याने या व्यक्तीला सांगितलं पाहिजे होतं, अरे देव तुझा आत्मा वाचू शकतो, प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे. हा व्यक्ती का सांगू शकत नाही? कारण याच्यापाशी स्वतःच घडलं नाही. हा काय त्याला सांगेल? याने त्याला काय सांगितलं, तुला बाप्तिस्मा घ्यायला लागेल, मग तुला कळेल, मग तुझ्या जीवनात चांगले कार्य होतील. तो म्हणे ठीक आहे बा, माझा बाप्तिस्मा केला. आणि नंतर हा व्यक्ती काय म्हणतो, मग माझ्या जीवनात असे काहीतरी चमत्कार होऊ राहिले आणि मी समजून गेलो का देवाची काय इच्छा आहे, का या व्यक्तीला सत्य का सांगावं. समजलं तुम्हाला? ही मी स्टोरी सांगत असताना हा इथून फक्त इथं आला, पण एक दिवस याच्या जीवनात असा होता की हा सत्य शोधत होता. म्हणून देवाची इच्छा होती का नितीन याला तू सांग. पण तुम्हाला सांगू, याच्यातही देवाने काय टाकलं मनात माहित आहे, याचा फोन नंबर घे, जास्त बोलता येणार नाही कारण हा निघेल. आणि तितक्यातच बोला पास्टर, मला म्हटलं नंबर द्या तुम्हाला. आम्ही एकामेकाचा नंबर घेतला, तितक्यातच त्याची पोरगी आली, आम्हाला जा लागते म्हणे. म्हटलं अरे नाही, फक्त याचंच ऐकलं मी, याला सत्यातून सांगितलंच नाही. ते म्हणे नाही आमची मीटिंग आहे, आमचा जॉब आहे. तुम्हाला सांगितलं मी गोट्या कशा फिरत राहतात. मी म्हटलं फक्त 2 मिनिटं दे, फक्त 2 मिनिटं बोलतो याच्या संग. विचार करा,
मी याच्या आत्म्यासाठी लढाई करत आहो, देव याचा आत्मा वाचवण्यासाठी लढत आहे. यांना काय पडलाय, माझी 10 वाजता मीटिंग आहे, माझ्या 10 वाजता ड्युटी आहे, इथं आपला बाप मरत आहे, आपला आत्मा मरत आहे, आपला नवरा मरत आहे, नाही हमको जाना है, हमको जल्दी जाना है. का? कारण सगळे अंधळे करून ठेवले आहे. मी म्हटलं फक्त 2 मिनिटं दे. त्या व्यक्तीला जितक्या 2 मिनिटात मी सांगण्याचा प्रयत्न केला, जितकं होत असेल नंबर घेऊन घेतला, तेव्हा आता ह्या व्यक्तीचाही फोन वाजणं चालू झालं. आता तिची त्याची जी मुलगी होती, नाही नाही हमारा क्या भाग है, अभी हमको जाना है, तुम नंबर ले लो. आणि शेवटी हा व्यक्ती निघून गेला. मी तुम्हाला ही गोष्ट काय सांगितली, यातून 2-3 गोष्टी घेणं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घेणं आहे, का देव तुमच्या मनात कार्य करेल का. तुम्हाला मी सांगितलं नागपूरमध्ये हजारो लाखो लोक असतील, का देवाने तोच एक व्यक्ती निवडला, कारण त्यानं जीवनात एकदा सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. देवाला माहीत आहे की हा ऐकेल. का त्या बाकीच्या नर्स त्यांच्यापाशी आत्मा नाही का, डॉक्टरपाशी नाही का, कारण देवाला त्यांचे हृदय माहीत आहे, हे कठोर आहे, कधीच ऐकतील नाही, हे चर्चमध्ये जरी असले तरी ऐकतील नाही, तिथं देवाचं कार्य होणार नाही. देवाची इच्छा आहे का तो आत्मा वाचला पाहिजे, असं नाही. देवाची इच्छा नाही का हे नर्स नरकात झाली पाहिजे, त्याला माहीत आहे, त्याची इच्छा आहे की वाचलं पाहिजे. पण सत्य हे आहे की मनुष्याचे हृदय कठोर आहे आणि देव तुमचा फ्युचर जाणतो आणि त्याला माहीत आहे की तुमचं हृदय काय आहे. पण असा एखादा व्यक्ती ज्याचं हृदय रेडी असतं, ही आत्म्याची लढाई त्या बाकीचे जे होते त्यांच्यासोबत कधीच नाही. का? कारण त्यांना समर्पण केलं आहे सैतानाला. त्यांची इच्छा नाही की मला सत्य शोधावं, त्यांची इच्छा नाही का असं काही असते. पण असा एक व्यक्ती होता ज्याने आपल्या जीवनात शोधण्याचा प्रयत्न केला होता. आणि देवाने, लक्षात ठेवा, जरी मी त्या ऑपरेशनसाठी गेलो, जरी या गोष्टीसाठी गेलो, वरून तो बघत आहे, त्याची इच्छा आहे का आत्मा वाचला पाहिजे. तुम्हाला समजलं की सैतान कसा ॲक्टिव्ह होऊन जातो. तो ॲक्टिव्ह तिथंच होतो जो व्यक्ती शोधत आहे. जो व्यक्ती शोधत नाही तिथं काहीच गरज नाही, त्याला माहीत असते. नितीन तू सांग त्याला किती, काही फरक पडत नाही, तो माझ्यासोबतच आहे, तो कधीच काही ऐकणार नाही, हे मला माहीत आहे. तिथं सैतान कधीच काय असतो, तिथं झोपलेला असतो. पण तुम्हाला हा प्रसंग यासाठी सांगितला का तुम्हाला समजावं की आत्म्याची लढाई किती खतरनाक आहे, ज्याच्यात तुम्ही सगळे आहात. याच्यात आपण 2 पात्र बघितले. एक ज्याच्यासाठी देव सुद्धा येतो, अरे नितीन त्याच्यापाशी जा, त्याला सांग आणि सगळ्या गोष्टी कनेक्ट करण्याचा प्रयत्न कर. तुला त्याच्या संग बोलावं लागेल, त्याचा नंबर घ्या लागेल, कारण तो निघून जाईल. आता तुमची मैत्री राहील, पुढे चालून तो तुला कॉल करू शकतो. एक दिवस जेव्हा मी त्याच्या मनात कार्य करीन, तो तुला बोलावील, कारण जो शब्द तुझी सुवार्ता तुला सांगितली ते उपयोगी करता येईल. त्या आत्म्याचा, त्या व्यक्तीचा आत्मा वाचेल कदाचित. बाकीचे ते ऐकणार नाही. का? कारण त्यांनी आपली लढाई गमावलेली आहे. तुमचा युद्ध या जीवनात कधीही मनुष्याबरोबर नव्हे, सैतानाची इच्छा आहे का तुमचा प्रत्येकाचा आत्मा, प्रत्येक व्यक्तीचा आत्मा अंधारमयमध्ये राहावा, सत्यापासून दूर राहावा, यासाठी का सुवार्तेचा प्रकाश. लक्षात ठेवा, दुसरी गोष्ट, हे जे सत्य आहे किंवा ही जे लढाई आहे, तुम्ही कधीही स्वतःहून जिंकू शकत ना. जर तुम्हाला वाटते की नाही ह्या लढाईत मी सावधान आहे, मी याच्यात लढतो, समजून घ्या की तो सैतान तुमच्यावर हसत आहे. तो म्हणते हो बरोबर आहे, तुझं एकदम चांगलं आहे, तू करूच शकतो. तो तुम्हाला फसवत आहे. ही लढाई फक्त प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला वाचू शकतो. आणि याच गोष्टीतून तुमचा आत्मा बचावला जावा म्हणूनच त्याने स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रूसावर मारण्यात आला, गाळण्यात आला. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की येशू मला वाचव, मी समजतो की ही आत्म्याची लढाई आहे, मला कळतं की मी फसत आहे, मला वाचवणारा पाहिजे माझ्या परमेश्वरा. सुवार्तेला जोपर्यंत, सुवार्थ म्हणजे ख्रिस्ताचं क्रूसावर मरणं, 3ऱ्या दिवशी मरणातून उठणं, जोपर्यंत तुम्ही हृदयाने त्याला हाक मारणार ना, तो काय करेल, या सगळ्या लढाईतून काय करेल, तुम्हाला हात दिल चलिये. तुम्ही त्याचा हात पकडाल, तो तुम्हाला असं वर तो उचलेल आणि तुम्हाला दिसेल का माझ्या अवतीभोवतीचे सगळे मरत आहे. तुम्हाला सगळेल की हे सगळे आत्मे मरत आहे. तुम्हाला समजेल का मी एकटी वाचली. तुम्हाला समजेल का हे आध्यात्मिक युद्ध काय आहे. नाही तर तुम्ही देवाचा हात जर तुम्ही पकडला नाही, तर सैतानाचा हात पकडून आपण आयुष्य, आपलं जीवन काढून घेऊ. आपण चर्च, प्रार्थना, बायबल, वचन, सगळ्या गोष्टी करू, ज्याही गोष्टीला तुम्ही मानता. का? कारण सैतानाने या सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. हे जे पुढचे वचन आहे तो काय म्हणतो,
की सत्याधीशाविरुद्ध, अधिकाराविरुद्ध, अंधारातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध तुमची लढाई आहे. हे शब्दही एवढे मोठे आहे का तुमच्याने माझ्यासारखा उभाही राहू शकत नाही. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आला. सैतानाने या जगातलं जेवढंही खोटं आहे, ज्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवून टिकून आहात, त्या सगळ्या गोष्टी त्याने बनवल्या. एक गोष्ट इंग्लिशचा शब्द मी तुम्हाला सांगतो, त्याचा मराठी अर्थही सांगतो. त्या इंग्लिशचा शब्द आहे डिसेप्शन. डिसेप्शन म्हणजे काय असते? फसवणूक. आणि हे फसवणूक तो जगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक आत्म्याची तो करतो, यासाठी का त्या फसवणुकीमध्ये राहावं. फसवणूक म्हणजे काय? जी सोप्या शब्दात, जेव्हा तुम्ही आपला आत्मा वाचण्यासाठी पहिले जर तुम्ही त्याची तुमची इच्छाही नसेल का माझा आत्मा वाचला पाहिजे, तुम्ही ऑलरेडी फसले. पहिली गोष्ट. जर दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही या चर्चमधून मला फक्त एवढं समजलं की आत्मा मरतो आणि स्वर्गात जातो किंवा नरकात जातो, मी वाचली पाहिजे एवढं मला समजलं आहे, पण तुम्ही ख्रिस्ताशिवाय अशा कुठल्याही गोष्टीवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की कदाचित ही गोष्ट मला वाचवेल, त्याने तुमची ऑलरेडी फसवणूक केली आहे. कारण या जगाच्या शेवटपासून तो फसवून करणार आहे. लक्षात ठेवा माझ्या कुटुंबियांनो, माझ्या मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसाठी, या चर्चमध्ये इथे बसलेला एकही व्यक्ती नाही ज्याच्यासाठी मी रोज प्रार्थना करत नाही. ख्रिस्त माझं हृदय जाणतो. तुमचा आत्मा लय मौल्यवान आहे. याच्यासारखं महत्त्वाचं काहीच तुमच्या जीवनात नाही. पण जोपर्यंत तुम्ही सत्य स्वीकारत ना, देवाचं वचन स्वीकारत ना, तोपर्यंत तुम्हाला ही लढाई समजणार नाही. तुम्हाला हे समजणार नाही का या जगाचे जे दिसतं असं काहीच नाही. या सगळ्या गोष्टी फसवणुकीच्या आहेत. तुम्ही जोपर्यंत त्याला हाक मारणार ना, म्हणा येशू माझा आत्मा वाचो, जेव्हा तुमची इच्छा होते की मी वाचली पाहिजे आणि तुम्ही त्या तारणाऱ्याला हाक माराल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. या जगात असताना मला माहीत नाही तुमचा अंतदिवस काय आहे, माझा काय आहे, पण अशा कुठल्याही गोष्टीसाठी आपला अमूल्य आत्मा देऊ नका. त्याच्यासारखं सुंदर, त्याच्यासारखं महत्त्वाचं या जगात नाही. आपण सगळ्या आत्म्याच्या लढाईत आहोत. ख्रिस्ताने मला वाचवलं. जेव्हा मला वाचवलं, मी ते सगळं सोडून याच गोष्टीसाठी आलो का माझ्या जवळचे लोक वाचावे. माझं काम आहे फक्त तुम्हाला सांगणं. आणि जे वाचले असतील, तुम्ही सावध असणे, आपल्या लोकांना आपलं जीवन पवित्र ठेवणे, यासाठी का तुमचा उपयोग होईल, का अनेकांना सांगता येईल. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपला माना खाली घालू. मला ठाऊक नाही तुम्ही ख्रिस्ताला कधी स्वीकारलं का नाही, पण मी तुम्हाला सांगतो, हे पवित्र वचन, देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. कोणीही व्यक्ती आपल्या स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या कार्यामुळे, कर्मामुळे, तुम्ही जेही बोलून घ्या, कुठल्याच गोष्टीवरच्या विश्वासामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. कारण स्वर्ग ही पवित्र जागा आहे. स्वर्गात कधीच देव पाप येऊ देणार नाही. हे याच्या गोष्टी तुम्ही ठाम आपल्या हृदयावर लिहून ठेवा. आणि आपण सगळे पापी आहोत. आणि याच गोष्टीसाठी देवाने आपला पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला, की ज्या पापाची शिक्षा मरण आहे, जे तुम्हाला आणि मला तशीच भेटणार आहे, पण या शिक्षेपासून जर वाचायचं असेल, आपला आत्मा जर वाचवायचा असेल, या लढाईतून तुम्हाला वाचायचं असेल, या आध्यात्मिक युद्धातून तुम्हाला वाचवायचं असेल, फक्त आणि फक्त ख्रिस्त वाचू शकतो. ख्रिस्त वाचवणारा आहे. हे फक्त तुमच्यापाशी दोन साक्षी आहे. एक, जे मी तुम्हाला बायबल वाचून सांगितलं की ख्रिस्त वाचवणार आहे. दुसरं, माझी जिवंत साक्ष तुमच्यासमोर आहे. माझ्या संग हे घडलेलं आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच असा एखादा व्यक्ती भेटला नसेल जो तुम्हाला सांगेल का मी स्वर्गात जाणार आहे. देवाने माझा आत्मा वाचवला. ही गोष्ट माझ्या संग घडली आणि तेच गोष्ट सांगण्यासाठी या चर्चची सुरुवात झाली. का जेही लोक या चर्चला जोडतील, लक्षात ठेवा, तुम्ही या चर्चमध्ये योग रीतीने किंवा अशीच मी आली असं नव्हे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे का तुमचा आत्मा वाचावा. विचार करा, या पोलण्या मोहल्ल्यात तुम्ही 10-12 लोक तुम्हाला देवाने संधी दिली. का? कारण देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे का तुमच्या आत्म्याचा नाश होणं. या आध्यात्मिक लढाईतून तुम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही.
आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देवा, जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचो, माझ्या हृदयात ये माझ्या राजा, माझ्या पापाची क्षमा कर, मी विश्वास ठेवते परमेश्वरा की प्रभू तू मला वाचू शकते, तू तारणारा प्रभू आहेस. ओय प्रभू, तुझ्या वचनावर मी विश्वास ठेवते. जेव्हा ही छोटीशी प्रार्थना आपल्या हृदयाने तुम्ही करता, ख्रिस्ताला हाक मारता, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकते. देवाचे वचन सांगतं, जोही हाक मारेल तो वाचवला जाईल. फरक पडत नाही की तुमचं जीवन कसं आहे, फरक पडत नाही का तुमच्या जीवनात किती वाईट आहे, फरक पडत नाही की तुमच्या जीवनात किती पाप आहे. ख्रिस्त म्हणते तू जसा आहे तसा आहे, पण तसाच राहू नको. जर तुमची इच्छा असेल का हो माझं जीवन बदललं पाहिजे, हो जर तुमची इच्छा असेल का माझा आत्मा वाचला पाहिजे, आणि जर तुमची इच्छा असेल का माझ्या आत्म्याचा नाश होऊ नको, या लढाईत तुम्ही जिंकू शकणार नाही. त्याने अनेकांना फसवलं, अनेक याच्यात फसले. फक्त येशू तुम्हाला वाचू शकतो. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक माराल, म्हणाल येशू मला वाचव. देवाचे वचन सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जोपर्यंत तुम्ही आत्म्याने दीन होणार ना, जोपर्यंत तुम्हाला गरज वाटणार नाही, तुम्ही कधीच त्याला हाक मारणार नाही. पण हो, जर आजचं वचन तुमच्यासाठी असेल, तुम्ही त्याला हाक मारा आणि तुम्हाला या सगळे वचन, हे या सगळ्या गोष्टी फक्त आज तुम्ही ऐकल्या, पण त्या तुम्हाला आत्मसात होतील. तुम्हाला कळेल का सत्य काय आहे, तुम्हाला समजेल का तुम्ही वाचल्या, तुम्हाला समजेल माझा आत्मा वाचला, तुम्हाला समजेल माझं जीवन बदललं, तुम्हाला समजेल का ख्रिस्त माझा तारणारा झाला. तुम्हाला या जीवनाचं सगळं सत्य कळेल आणि या आत्म्याची लढाई तुम्ही फक्त आणि फक्त ख्रिस्तामुळे जिंकाल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो जे इथे जुळलेले आहेत, जे ऑनलाईन आहे. ओय प्रभू, ओय परमेश्वरा, खरंच तुझे धन्यवाद देतो. ओय परमेश्वरा, या आत्म्याच्या लढाईत परमेश्वरा तूच आम्हाला वाचू शकतो. तू मजसारख्या पाप्याला वाचवलं जेव्हा माझी लायकी नसताना. परमेश्वरा, हे जीवनाचं अनमोल सत्य तू मला दाखविलं. यासाठी परमेश्वरा, की या छोट्याशा शहरातल्या, या छोट्याशा नगरीत परमेश्वरा तुझं सत्य सांगण्यात यावं. मी तुझे धन्यवाद देतो, कारण तू इथे जमलेल्या प्रत्येकावर प्रेम करतोस, जे ऑनलाईन जुळले आहे प्रत्येकावर प्रेम करतोस. तुझी इच्छा आहे परमेश्वरा, ओय प्रभू, की हे सत्य प्रत्येकाने स्वीकारावं, प्रत्येकाला कळावं की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. ओय प्रभू, प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर माझ्या येशू. धन्यवाद मानतो पूर्ण आजच्या वचनासाठी, आजच्या प्रभू संदेशासाठी. प्रार्थना करतो तुझं सत्य, तुझं कार्य इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, होय प्रभू, त्याच्या मनात तुझं कार्य तू होऊ दे, की प्रभू प्रत्येकाने तुला हाक मारावं, कारण परमेश्वरा तू वाचवणारा परमेश्वर आहे. धन्यवाद मानतो ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा, याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि त्या देवाचे आपण गीत गाऊ. मी ऐक